लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण नरखेड जिल्हा परिषद गटातील देगाव या गावी आलेलो आहोत. तर येथील जनतेचा कौल कोणाकडे आहे, कोणत्या उमेदवाराकडे आहे, हे आपण छोट्याशा ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. निवांत बसलाय? हा, बसलोय. तर आता निवडणुका तोंडावर आलेत, म्हणजे आता जवळच आलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पक्षाकडे जनतेचा कौल असेल? भारतीय जनता पार्टी. म्हणजे भारतीय जनता पार्टीच का? कारण इथं बघताच तालुक्यासाठी दैवत मानलं जातं राजन पाटलांना. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी. त्यांनी कोणकोणती कामं वगैरे केली? जेवढे पण विकासांची कामं केली राजन पाटलांनीच केली आहेत सगळे. कोणकोणती? रोड असतील सगळे, पूर्ण तालुके, मोहोळ तालुक्यामध्ये जावा कुठेही तुम्हाला रस्ता खराब दिसणार नाही. अदरवाईज तुम्ही माढा तालुका जावा, बारी तालुका जावा, सगळे रस्ते खराब आहेत. नंतर लोकांच्या काय समस्या आहेत, छोट्या मोठ्या तहसीलची कामं असतील किंवा इतर काही तक्रारी असतील, त्या त्यांनी पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे राजन पाटील. मग इथं म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची जास्त हवा आहे? नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचीच हवा असणार आहे. ते जर निवडून आले तर ते 100% म्हणजे विकास करतील का? हो, 100%. आतापर्यंत त्यांनी केलाय विकास आणि इथून पण करणारच आहेत ते. उमेदवार आहेत तर भाजपाकडून लखनदादा शिंदे आहेत आणि तसेच शिवसेनेकडून संतोष पाटील. हा, संतोष पाटील आहेत. तर त्याबद्दल काय वाटतं की त्या दोघांपैकी कोण? लखन रमेश शिंदे. लखनदादा निवडून येतील. हो हो, नक्की ते निवडून येतील. 100%. नमस्कार आजोबा. निवांत बसलाय? गुडघे दुखतात का? होय. मग आता निवडणुका तोंडावर आलेत, काय वाटतंय कुणाची जास्त हवा असेल? राजन पाटीलच का? त्यांनी काय काय केलंय? मस्त त्यांची आतापर्यंत काम 60 वर्षापासून चालू आहे. कुठे काम करत? आता आणखीन जिंकून आल्यावर ते नक्की काम करतील का? आणखी हा, 100% करणार. 100% करतील. आपल्या गावाच्या समस्या काय काय आहेत? काय येते तेवढे होते. काय म्हणतात? काय येते तेवढं काम चालू आहे. काय लोकांची मागणी आहे, त्या नियमाप्रमाणे काम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं की काय काय आणखीन गावामध्ये विकास झाला पाहिजे? आता तुम्हाला अगोदरचा अनुभव आहे थोडा, त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितले त्यांचं काम. आतापर्यंत सगळे व्यवस्थित काम चालू आहे. झालेले ती इथून पुढे करणार आहे. 100% नमस्कार सर्वांना. तर आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, तर त्याच्यामध्ये भाजपाचे लखनदादा शिंदे आहेत आणि शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत. तर काय वाटतंय की कोणाकडे जास्त कौल असेल गावात? लखनदादा शिंदेकडे आहे. तेच का? म्हणजे कशामुळे? तरी त्यांचं काम चांगलं आहे. नरखेड गटामध्ये काम चांगलं आहे पहिल्यापासून. ते म्हणजे एक छोट्या मोठ्या सगळ्यांना धावून जाणारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला त्यांचं सहकार्य आहे. पूर्ण गटामध्ये म्हणलं तरी चालेल, सगळ्या गटामध्ये त्यांचं सहकार्य आहे. प्रत्येकासंग चांगले संपर्क आहेत. त्यांनी कोणकोणती कामं केली? त्यांनी चालवला म्हणजे बऱ्यापैकी कामं त्यांनी केली. कोणकोणती? तसं काम बोलायचं म्हणलं तर मालकांनी मोहोळ वैराग रोड हा त्यांच्यामुळेच झाला आहे. म्हणजे पहिल्यापासून एक छोटा रस्ता होता, आता दुपदरी रस्ता झाला. म्हणजे जाणे सोय. आता मोहोळला जरी जायचं म्हणलं तर, वैरागला जायचं म्हणलं तरी काय टेन्शन नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय निवडणुकीबद्दल? लखनदादा शिंदेचा विजय नाही. ते जर जिंकून आले तर आणखीन गावाचा विकास तेवढ्या जोशाने करतील. 100% होणार. तुम्हाला? नंतर तर आता एक तुम्ही युवा म्हणून काय वाटतं की गावाच्या समस्या असो किंवा एक युवासाठी काय केलं पाहिजे? आता कसं आहे, नरखेड जिल्हा परिषद गटातून आता 2 उमेदवार म्हणजे बीजेपी पक्षातले आहेत. एक म्हणजे लखनदादा रमेश शिंदे आणि दुसरं म्हणजे आमच्या देगाव गावचे राजकुमार आप्पा सरपंच. त्यांच्या म्हणजे ज्या मिसेस आहेत उल्काताई राजकुमार पाटील, असे जे 2 उमेदवार म्हणजे जे आदरणीय नेते राजन पाटील साहेबांनी उभा केलेले आहेत. इथं म्हणजे आता एका आजूबाजूला जे काय 17-18 गाव आहेत म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये, माझ्या अंदाजे एक 18 गावामध्ये लखनदादा रमेश शिंदे आणि उल्काताई राजकुमार पाटील, आम्ही त्यांना त्या बीजेपी पक्षात आहेत म्हणून आम्ही मत नाही करणार. म्हणजे एक मुद्दा आमचा सांगतो तुम्हाला.
मतदान त्यांना कशासाठी करायचं आहे, निवडून कशासाठी आणायचं आहे की बाबा लखनदादा शिंदे आणि आमच्या ताईसाहेब उल्काताई राजकुमार पाटील एक अपेक्षा यांच्याकडून एकच गोष्टीची आहे की आजपर्यंत असं वातावरण आहे म्हणजे जसं आता माझं वय 28 आहे, मला या 15 वर्षात जसं राजकारण समजतंय या 15 वर्षात मला एक गोष्ट समजली की बाबा आजपर्यंत ज्या गोष्टी घडत आल्या त्या बाबा एखादा माणूस काय खासदार झाला असेल, आमदार झाला असेल किंवा काय गोष्टी केल्या असतील, पण त्यातनं काय लोकांनी स्वार्थ बघितलाय. मग एवढा विचार सगळा विचारपूर्वक विनिमय विचार करून माननीय नेते राजेंद्र पाटील साहेब असतील, बाळराजे पाटील साहेब असतील, अजिंक्य राणा पाटील साहेब असतील, इतका विनंतीपूर्वक विचार करून विचार विनिमयातनं या तिन्ही नेते लोकांनी आजी 2 माणसं निवडले. आजपर्यंत जे माणूस ज्या माणसाचं नाव चर्चेत नव्हतं, फक्त लोकांना तो युवा सेनेचं काम करणारा माणूस आज बीजेपी पक्षात त्यांनी घेतला. कशासाठी घेतला? कुठं तर त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास आहे. आज ती लोकनेते कैलासवासी बाबूराव पाटलांची म्हणजे ते एक त्यांचा परिवार आहे, त्यांच्या विचारांचा परिवार आहे. त्यांनी एवढा मोठा विचार करून ह्या माणसाला आज इथं घेतलंय. म्हणजे त्यांनी विचार केला म्हणजे जनतेला समजणारच की बाबा ही माणूस ज्या काय पाठीमागं गोष्टी काय न कळत चुकल्या असतील किंवा राहिल्या असतील त्या गोष्टीची सगळं जाणीवपूर्वक अभ्यास करून पुढे ही माणसं सगळी म्हणजे कमीत कमी बाबा जोपर्यंत तो माणूस या सत्तेत राहणार आहे किंवा बीजेपी पक्षात राहील तोपर्यंत सगळी कामं लोकांची अपेक्षा की हा माणूस करून देईल. आणि पहिली गोष्ट आम्हाला म्हणजे आमचं समजा गावाच्या वतीने किंवा बैरवाडी मनगोली काय जी काय 18 गावं आहेत, वाळूज असेल, नरखेड असेल, जे काय असेल त्यास आम्ही त्या बीजेपी पक्षाकडे विचार त्याचा 2 मिनिटं बाजूला ठेवून आम्ही फक्त आदरणीय नेते राजेंद्र पाटील साहेब यांच्या विचारातनं ही 2 माणसं उभा केलेत. म्हणून आम्हाला चांगली गॅरंटी आणि भरोसा आहे की बाबा ह्या माणसांपासून इथून पुढे कुठं तर अजून एक चांगले दिवस बघायला भेटतील. एवढ्यासाठी फक्त आणि 1 वे चालणारी ही 2च माणसं असा आम्हाला विश्वास आहे आणि सहानुभूती पण आहे. तर आता गावाच्या काही समस्या आहेत की आणखीन त्यांनी विकास करावा असं वाटतं? आता विचार केला तर नेते म्हणजे अनगरचे आपले राजेंद्र पाटील साहेबांनी गावाच्या समस्या काय मागे ठेवल्याच नाही त्या. आता तुम्ही विचारलं तर आम्ही सांगण्यात पण काय अर्थ नाही. असेल तर सांगितले पाहिजे. उगाच सांगायचं का नळाला पाणी येत नाही, आमच्या घरात लाईटच नाही, सगळं सुरळीत चालत राहतं, काय बोलायला विषयच नाही. आणि जी काय राहिली असेल ते आता लखनदादा शिंदे पुढे चालू ठेवतील. म्हणजे बाबा एखाद्याचा नळच बंद असला लखनदादाला सांगू आम्ही घरी जाऊन तेवढा नीट करा म्हणून, कारण मागं तर काय ठेवलं नाही आता करायचं. आता इथून पुढे ठेवणार नाही याची गॅरंटी म्हणून तर सांगतोय 1 वे आमचा माणूस चालणार आहे म्हणून. तर आता हवा कोणाची असेल? हवा आता सध्या बघितलं तर युवा नेते लखनदादा शिंदे यांची आणि आमच्या देगाव गावचे लाडके सुपुत्र राजकुमार पाटील यांच्या पत्नी अलकाताई राजकुमार पाटील यांचीच हवा आहे सध्या चालणार. तर हे निवडून आल्यानंतर नक्कीच आपल्या गावाचा विकास करतील याची 100% विश्वास आहे तुम्हाला? विश्वासाची खात्री त्यांच्या कामातून येते, त्यांचं काम बोलतंय. कारण का आजपर्यंत गेली 40 वर्ष झालं त्यांना राजकारणाचा समाजकारणाचा वारसा आहे आणि त्या वारसातून त्यांनी गोरगरिबांची आतापर्यंत जी केलेली काम आहे ती, एक देगावचे माजी सरपंच आहे ते, एक आता लखनदादा शिंदे आहे ते येलमवाडीचे सरपंच होते. हे सरपंच दोघंही असताना त्यांनी समाजामध्ये राहत असताना समाजाची कामं केली, त्यामुळं लोकांशींचा कौल ऑटोमॅटिक त्यांच्या मागे असणारच आहे. आणि तो आमचं तर म्हणणं आहे पुढचा विरोधक कोण आहे आम्हाला माहित नाही. समाजाला फक्त एकच माहित आहे की तरुण तडफदार युवा नेतृत्व आहे आणि समाजामध्ये काहीतरी बदल घडवणारं नेतृत्व आहे. कारण काय ह्यांच्यासारखं भूल थापा देऊन लोकांशीला कन्फ्यूज करणारं नेतृत्व नाही. वास्तवात यांच्या सगळ्या जी योजना आहेत त्या कागदावर रेंगाळतात, त्या वास्तवात खाली जमिनीवर एकही रस्त्यावरती योजना नाही. मग अशा पद्धतीच्या भूलथापा न देणारा जर नेतृत्व आम्हाला भेटलं असेल तर त्या नेतृत्वाच्या मागं आमच्या जनतेने जाणं हे महत्वाचं आहे. जनतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. नमस्कार. नमस्कार. तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल काय वाटते? काही उमेदवार उभारले ते निश्चित झालेले आहेत, तर त्याबद्दल काय वाटतं की कुणाची जास्त हवा असेल किंवा कोण निवडून येईल? हवा सध्या सगळ्याच पक्षाची आहे त्या, परंतु जे लखनदादा उभा आहेत, जे संतोषदादा उभा आहेत, जे काय अनेक उमेदवार उभा आहेत, माझा त्यांना एकच प्रश्न आहे. मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो, त्यांना एक माझं म्हणणं आहे की बाबा आमचा ऊस जाळून जातोय त्याच्यावर कोणी विचार करत नाही, रस्ते एवढे खराब आहेत की त्याच्यावर कोणी विचार करत नाही, किंवा आमचा विजेचा प्रश्न आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही. मतं मागायला या, तुमचं अभिनंदन आहे. आम्ही तुम्हाला गावातनं लीड द्यायचा प्रयत्न करू, त्याबद्दल आमचं काय दुमत नाही. परंतु हे जे आता कांद्याचा प्रश्न,
एक तरी राजन पाटील उतरतो रस्त्यावर का उमेशदादा उतरतो रस्त्यावर, कोण उतरतोय का? तर माझं एक शेतकऱ्यांच्या बद्दल एक प्रश्नाचं मी प्रश्न विचारतो या दोन्ही पुढाऱ्यांना की तुम्ही आमच्या कांद्याबद्दल फडणवीस साहेबांना ह्यांना कोणाला काय तुम्ही विचारता का की बाबा शेतकऱ्यांचे काय हाल चालू आहे सध्या? ऊस तोडायला आम्हाला 5-5 हजार रुपये एकरी द्यावा लागले. ऊस आमचा वाळून चाललाय, तरी कारखानदार आहेत हे सगळे बरं का. मग हे ह्यांची जी पद्धत आहे काम करण्याची, त्या पद्धतीला आमचा विरोध आहे. आणि जे एक आमचे लखनदादा शिंदे हे आमचे सेनेचे युवा सेनेचे प्रमुख होते बरं का. त्यांनी तिकडे जाऊन तिकीट घेणे, निदान आम्हाला विचारायचं तर होतं ना की बाबा देगावला यायचं, वाळजाला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, की त्यांनी विचारायला पाहिजे होतं आम्हाला की बाबा मी तिकीट घेऊ का तिकून. आम्ही तिकीट घेतलं त्याबद्दल बी त्यांचं धन्यवाद, तुम्ही निवडून आला तरी बी धन्यवाद. परंतु कामं करताना ही शेतकऱ्याची कामं पहिल्यांदा झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा हा संपूर्ण तालुका आहे. आणि इतर सोयाबीनला भाव ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब होते त्या टायमाला 7,500 रुपये भाव होता. आता काय भाव आहे? 4,000, 3,500, उडीद 6,000. म्हणजे ह्या लोकांनी काय केलेलं आहे, फक्त आम्हाला जनतेला गृहीत धरले, पैसा फेको तमाशा देखो. तर जनता विचार करेल की कुणाला मतदान करायचं. तर मग काय वाटतं आता ज्या तुम्ही शेतकऱ्याच्या समस्या असो किंवा सर्वांच्या गावाच्या समस्या असो त्या कोण सोडवेल? मग तुमचा मतदार म्हणजे उमेदवार कोण आहे? माझ्या माहितीने तुम्हाला एक सांगू का, लखनदादा हे शेतकरी पुत्र आहेत बरं का. हे सगळे बाहेरचे उपरे आहेत. मग मी हा प्रश्न मानतो. परंतु इथं आमचा जो उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत माननीय गोविंद पाटील साहेब, ते बी शेतकरी पुत्रच आहेत. आणि ते तर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं आम्ही गोविंद पाटलांच्या माग, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट हा पूर्णपणे त्यांच्या मागे उभा राहील. तुमचं आता मत कोणाकडे आहे? आमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो उमेदवार असेल त्याच्याकडे. नमस्कार काका. नमस्कार. तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल काय वाटतं की तुम्ही कोणत्या पक्षाकडे असाल किंवा गावाचा कौल कोणाकडे आहे? बीजेपी. भाजप. तर भाजपाकडेच का? कारण विकासाची कामं आहे, ती दूरदृष्टी आहे, त्याच्यामुळं सर्वसामान्यांचे कामं होतात, त्याच्यामुळं आपण हे करतो बीजेपी साठी. तर भाजपकडून लखनदादा शिंदे आहेत आणि शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत. तर काय वाटतं की निवडून कोण येईल? आता निवडून कोण येईल ते आत्ताच सांगू शकत नाही, कारण जनतेचा कौल आहे शेवटी. पण सीट दिसताना तरी भाजपचं सध्या हे दिसतंय. त्यांनी काय काय कामं केले? आता लखन शिंदे तर नौके उमेदवार आहेत, पण तो संतोष अण्णा आणि राजकुमार पाटलांची मंडळी उभारलेली आहेत. राजकुमार पाटील 10 वर्ष देगावचे सरपंच होते. परत बरीचशी त्यांच्या हातून कामं झालेली आहेत, गावाच्या विकासासाठी वगैरे भरपूर कामं झालेली. गुलाल कोणाचा असेल? भाजपचाच. भाजपचा. तुम्हाला काय वाटतं? बीजेपीच का? बीजेपी त्यांनी काय काय कामं केले? भरपूर कामं केली. कोणकोणती केली? कामं राजकुमार पाटील 10-15 वर्ष सत्ताच त्यांच्याकडे होती गावची. आणि त्यांचे वडील मार्केट कमिटी सदस्य होते, तालुका सदस्य होते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते. भरपूर केलेलं आहे. तर आता गावाच्या काय समस्या आहेत? गावाचे पाणी, नळ व्यवस्था, लाईट, रस्ते हे सगळं आता सध्या तर आता जर भाजप निवडून आलं तर या ज्या समस्या आहेत त्या समस्या ते सोडवल्या जातात. निरंतर सोडवल्या जातात. तुम्हाला काय वाटतं? भाजप. भाजपच का? भाजप कार्य चांगलं आहे. भाजप त्यांनी काय काय केले किंवा आणखीन काय विकास करावा असं वाटतं? विकासाची कामाची शिलाभावात जोड करण्याचं आश्वासन दिलेलं. मार्गी लागले मग ते आश्वासन पूर्ण करतील? करते म्हणून द्यायचं. नक्की विश्वास आहे की ते जर निवडून आले तर नक्की काम करतील आणि विकास करतील. तर जास्त हवा कोणाची असेल? भाजप. भाजप. तुम्हाला काय वाटतं का? लखनदादा शिंदे. लखनदादा शिंदेच का? त्यांनी काय केलं? तरुण आहे. तो रोज भेटणारी व्यक्ती आहे ना. प्रत्येक ठिकाणी कुठं हात करेल तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती. तर आता युवांकडून काय वाटतं की युवाकडून प्रचंड प्रतिसाद आहे त्यांना. प्रतिसाद आहे. तर मग जसा जसा त्यांना प्रतिसाद मिळतोय तसं तसं ते जिंकून येतीलच का? 100% जिंकून येणार.
जर आले तर ज्या पण काही समस्या आहेत त्या 100% सोडवणार का तर शेतकरी पोत राहतो त्याला शेतकऱ्याच्या सर्व समस्या माहीत आहेत त्याच्यामुळे ते 100% शेतकऱ्याच्या समस्या सोडवणार. नमस्कार काका. नमस्कार. तर निवांत बसलाय. हा. तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत तर त्याबद्दल काय वाटतं की जनतेचा कौल कोणाकडे आहे? बीजेपी बीजेपीच का? त्यांनी काय केलं त्याच्यामुळे? चांगलं काम आहे गावाला उमेदवार आहे तर त्यांनी कोणकोणते कामं केली? गावात पहिले 10-15 वर्ष सत्ता होते यांची. तरी काही नागरिक म्हणतात की रस्ता नाहीये, रस्ता खराब आहे, लाईट नाही. शेवटी कसं हे आमदाराच्या ह्याच्यावर असतं ना इथं तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच काय नसतं एवढं. आता सध्या गावाच्या काय समस्या? गावाच्या मध्ये रस्ते पाणी सोय होती तर तो म्हणजे आता जर भाजप निवडून आला तर या समस्या पूर्ण करतील का? म्हणजे सोडवतील का या समस्या? हा गावाला उमेदवार असल्यामुळं म्हणजे तो काय तर म्हणणं मांडायला ना मोहर आहे. हा तर तुमचं मत कोणाला असेल? आमच्या गावाला उमेदवार राजभाऊ पाटलाला. तुम्हाला काय वाटतंय काका? प्रथमतः मी आपल्या चॅनलचा आभार मानतो. धन्यवाद. स्टँड पर्यंत येऊन पोहोचून मुलाखती घेत आहे. स्टँड पर्यंत येऊन स्टँडवरचा सर्वे मीडिया लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवतो. जनतेपर्यंत तसेच जनतेपर्यंत उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुम्ही वाड्या वस्त्यावरती गेला गावामध्ये गेला तर जनतेचा कौल तुम्हाला कळून स्टँडवरची काय स्थानिक लोक पक्षाचे असतात त्यांच्या तुम्ही मुलाखत घेऊन त्यांची TRP वाढवू नका पक्षाची. प्रथमतः मी एक कॅन्डिडेट आहे वंचित बहुजन आघाडीचा स्वतः आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार लोक मतदान करतील. हे जे लोक आहेत जे उभा राहिलेले कॅन्डिडेट आहेत भ्रष्ट लबाड झुंडशाही वॉशिंग मशीन मध्ये धुवून आलेले लोक आहेत. BJP पक्षात गेले की सगळे वॉशिंग मध्ये येऊन साफ होतात अशी लोक आहेत. पण स्वाभिमानी मतदार असा आहे की तो मतदार स्वाभिमानी सुशिक्षित आणि यंग जनरेशनलाच मतदान करेल आणि त्यालाच विजय करून देईल. हा आणि वोट ही अशी अवस्था आहे मतदान ही असे एक वस्तुस्थिती है वोट और बेटी को बेचा नहीं जा सकता. सही बात. हाँ उसको इज्जतदार आदमी को सौंपा जा सकता है. इसके वजह से मैं यही कहता हूँ ये मतदार संघ में जो जितने भी आदमी है ना वो इज्जतदार लोग है इज्जतदार लोगों को ही मतदान करें. तो आपका किसको वोट जाएगा? मैं स्वतः कैंडिडेट हूँ वंचित बहुजन आघाड़ी का. हाँ जिला परिषद 24 की वजह से 24 में स्वतः कैंडिडेट हूँ मैं भीमरत्न नागनाथ सिरसट आजाद. हाँ मैं आपको विनंती करता हूँ आप गांव गांव वाड़ी वस्ती में जाइए लोगों का कौल जानिए और फिर आपके न्यूज चैनल की बातें लोगों को सुनाइए. ऐसे स्टैंड के ऊपर जो पक्ष के लोग होते उनके विचार विनिमय मत लीजिए. वो भी वाड़ी बस्ती से आए होते हैं ना. नहीं वो स्थानिक है पक्ष के लिए काम करते. इसकी वजह से आपकी चैनल की TRP जरूर बढ़ेगी. आपको TRP बढ़ाने का है वाड़ी वस्ती में जाइए घर घर में जाइए तो आपकी चैनल की TRP बढ़ेगी. नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय. हा ऊन पडले म्हणून आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे म्हणजे तोंडावरच आले तर काय वाटतंय त्याच्याबद्दल? काय नाही लखन शिंदेला पाटलीला मतदान द्यायचं. त्यांनाच का म्हणजे कशामुळं काय कारण? उमेश पाटलाचं काहीच नाही संतोष अण्णांनी काय केले आता आले मोबाईल हे तर काय केलं गावात काहीच केलं नाही. तर लखनदादा शिंदे त्यांनी काय केलंय म्हणजे कोणकोणती कामं केली त्यांनी? राजकुमार पाटलानं कामं केली गावात सगळी. लखनदादा शिंदे त्यांनी काय केलं? लखनदादा शिंदे आता नवीन आलेला आहे. तर काय वाटतंय जसं की संतोष पाटलांनी काही कामं केले नाहीये. संतोष पाटलांनी काय केलंय गावात येतं शिना बघावं त्याला पाणी सोडतो म्हणतो आधी आमच्या बापापासून ती सांगते दुसरं काय सांगते. तर आता आपल्या गावाच्या काय काय समस्या आहेत? काय ना हाही चांगला आहे म्हणायचं कमळाला मत टाकायची. मग कमळाला मग टाकल्यावर आणखीन विकास होईल का? ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांचा असो नागरिकांच्या असो त्या सुटतील का? सुटतेली नक्कीच. नक्कीच काय वाटतं म्हणजे गुलाल कोणाचा असेल? कमळाचा. कुठे चालला तू? शेतात. होय. तर आता निवडणुका आले तर त्याबद्दल काय सांगाल? आमचं लखन दादालाच मतदान आहे. लखनदादाच का म्हणजे त्यांनी काय काय केलंय म्हणजे संतोष पाटील पण आहेत शिवसेनेकडून तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? बीजेपीचा कट्टर माणूस आहे. पण लखनदादा त्यांनी काय काय कामं केले? काम ना करू द्या पण ते माणूस एक नंबर आहे. कशामुळं?
माणूस काय आहे इथे दररोज गाठी भेटी दररोज बसणं उठणं आहे आमचं. मग संतोष पाटील त्यांनी काही कामं केले नाहीत का ते माणुसकीचे माणूस नाहीत? काहीच काम केलं नाही. तर गावाच्या काय समस्या आहेत? गावासाठी काय समस्या नाही आता सध्या. बरेचसे ग्रामस्थ म्हणजे स्थानिक लोक म्हणतात की रस्ते नाही आहेत किंवा लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईटचा काही प्रॉब्लेम नाही. कोणी काही बी सांगत. ते सीना भागवत काही नदीचा जोडकालवा करणार आहे की. हा नक्की. तर आता म्हणजे काय वाटतं की आता जास्त हवा कोणाची होईल? लखनदादा. समज कोणाकडे असेल? लखनदादा. नक्की. आता जर निवडून त्यांनी आले, जे पण काही समस्या आहेत लोकांच्या, गावकऱ्यांच्या, एक शेतकऱ्याच्या असू द्या, तर ते पूर्ण करतील म्हणजे ज्या समस्या आहेत त्या सोडवतील नक्की? सोडवणार. फिक्स सोडवणार. 100% विश्वास आहे? हा 100% विश्वास आहे. नाही, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे. पण नाही, तुमच्या काय समस्या आहेत, गावाच्या काय समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ना उमेदवारापर्यंत. काय कोणाविषयी काय बोलायची इच्छा नाही आपली. तुम्हाला काय वाटतं म्हणजे गावाचा विकास कोणी करावा, कसा करावा? करणारी आणि कोण नाही गावात. अहो 50 वर्ष झाली अजून पाणी लागतो म्हणते दरबारला. मग आता भाजपाकडून लखनदादा शिंदे आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत. संतोष ना कोण लिंबाळकर नाही ना कोण झाले. तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही नाही आम्ही कमळालाच मतदान करणार आहोत ना. भाजपाला मतदान. तर भाजपकडून लखनदादा शिंदे आहेत आणि शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत, तर काय वाटतंय? आम्ही लखनदादालाच मत करणार. लखनदादाच का म्हणजे कशामुळे, काय कारण? नाही नाही आम्ही आपलं पहिल्यापासूनच आमदार साहेबाची माणसं असल्यामुळे आम्हाला लखनदादा शिंदे त्यांनी काही कामं केलेत? केलेत की कामं. कोणकोणती कामं? रस्त्याचे वगैरे सगळे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि